देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मंत्रिपदाचा काहीही शब्द दिला नाहीये. छगन भुजबळ यांचा नवीन वर्षाच्या आमच्या सगळ्यांना नातवंड्या शुभेच्छा. त्यांना सुट्ट्या होत्या म्हणून बाहेर गेलो. आधी ठरलं होतं किती म्हटलं तरी पाहणं होतं, मुलांबरोबर राहणं वगैरे. नाशिकमध्ये जे भव्य पुतळे उभारले, उद्या सावित्रीबाई यांचा जन्मदिवस. आज नाशिकला रात्री वंदन करणार, उद्या सकाळी नायगावला जाणार आहे मुख्यमंत्री आणि आमचा वार्षिक कार्यक्रम आहे. त्यानंतर चाकणला सावित्रीबाई आणि महात्मा फुले पुतळा उभारलाय. शरद पवार आहेत, मी पण जाणार आहे. पुण्याला पण कार्यक्रम आहे. मला कोणाचे फोन आले नाही, आले तरी मी सांगणार नाही. राजकारणातून डोकं बाहेर काढलंय, थोडा डोक्याला राजकीय आराम दिलाय. ते मला मंत्री करणार असे बोलले नाहीत, मी पण बोललो नाही. आमच्या शुभेच्छा आहेत पवार एकत्र आले तर. वडेट्टीवार आव्हाड काय म्हणतात यावर मी काय बोलणार. कोणाला काढून मला पद द्या असंही माझ्या मनात नाही. तुका म्हणे जे जे होईल ते ते पाहावे. मुख्यमंत्री यांच्या मनात काय आहे ओळखण्यास आपण मनकवडे कधी झालात, मलाही ओळखता आलं. फुले आमचे पॉवर स्टेशन आहे. फुलेवाड्यात आम्ही जात असतो. समाजकारण हा आमचा बेस, राजकारण साधन आहे. काय आहे की आमच्या नातवंड जे आहेत त्यांना शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीच्या सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे अगोदर ठरलं होतं की आपण कुठेतरी बाहेर जाऊ. त्यामुळे मग बाहेर जाऊन आलो 5-6 दिवस त्यांना. टेन्शन रिलीफ झालं. रिलीफ काय म्हटलं तर थोडंसं पाहणं होतं, मुलांबरोबर राहणं वगैरे. त्या दृष्टीनं थोडंसं रिलीफ मिळतो त्यांच्याबरोबर. साहेब, उद्या सावित्रीबाई फुले जयंती निमित्तानं पवार साहेब आणि तुम्ही एका व्यासपीठावर राहणार आहे. दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि तुम्ही देखील एकाच कार्यक्रमात राहणार. असं आहे की आज नाशिकमध्ये आपण जे भव्य पुतळे उभे केलेले आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, उद्या सावित्रीबाईंची जे त्यांचा जन्मदिवस आहे, तर आज रात्रीच आम्ही नाशिकला अगोदर त्यांना वंदन करणार, सावित्रीबाई फुलांना, महात्मा ज्योतिराव फुलांना. उद्या सकाळी नायगावला जाणार. दरवर्षी जातोच आम्ही, जवळजवळ 2000 सालापासून. आणि तिथे मग मुख्यमंत्री आणि आमचा सगळ्यांचा कार्यक्रम आहे, वार्षिक कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर चाकणला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभे केलेले आहेत. त्या कार्यक्रमासाठी, त्या लॉन्चिंगसाठी पवारसाहेब येणार आहेत आणि मी सुद्धा तिथे आमंत्रित आहे. मी तिथे जाणार आहे. मग आणखीन मग पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा आणखी सावित्रीबाई फुल्यांच्या संदर्भात एक कार्यक्रम आहे. असे 4-5 कार्यक्रम उद्या आहेत. त्यासाठी मग जाणार. काही राजकीय चर्चा वगैरे. तुम्ही परदेशात असताना काही राजकीय नेत्यांचे फोन वगैरे तुम्हाला आले होते का पुन्हा मनधरणीसाठी? कारण तुमच्या नाराजीचंच नाट्य तुम्ही जाईपर्यंत सुरू होतं. असं आहे, मला कुणाचेही फोन वगैरे आले नाही. आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही. परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून डोकं जरा बाजूला काढलेलं होतं. आणि बाकी काय राजकारण काय, आयुष्यभर राजकारण करतोच आहे. 67 सालापासून, 66-67 पासून. तर ठीक आहे ना, थोडा वेळ त्या डोक्याला, राजकीय डोक्याला आरामसुद्धा द्यावा लागतो. देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला काही शब्द दिला होता, तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रिपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा जो मला आहे. त्यांनी मंत्रिपद वगैरे काय बोलू नाही, की ठीक आहे 7-8-10 दिवस थांबा, आपण नंतर चर्चा करू, एवढंच ते म्हणालेले आहेत. ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काहीही म्हणालेले नाहीत. आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही. थांबा, आपण शांततेने नंतर चर्चा करू. दॅट्स ऑल. एका वेळेला एक यावे अशी चर्चा चालू आहे. शरद कोणाचे? अजितदादा आणि मोठे साहेब एकत्र यावे असे कार्यकर्त्यांनी केलं आणि अजितदादाच्या आईने पण परवा कुठेतरी बोलणं आहे. चांगली गोष्ट आहे. आमच्या शुभकामना आहेत, शुभेच्छा आहेत. धनंजय मुंडेंचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं. आता धनंजय मुंडेंना रिप्लेस करायचं ठरलं तर भुजबळांचं नाव पुढे येतं अशी चर्चा सुरू झालेली आहे.
वडेट्टीवार मला काही याचं आहे की वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो काय. आणि हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे, हे सुद्धा येणं अशक्य आहे. त्यामुळे आता बघूया पुढे. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. साहेब, तुमच्या मनात नसलं तरी मंत्र्यांच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आहे की धनंजय मुंडे जे आहे ते सध्या त्यांचं जे प्रकरण आहे ते गाजतं, त्यांच्यावर नाराजी आहे, पण त्या जागेवरती ओबीसींचेच एक मोठा चेहरा म्हणून भुजबळांकडे बघितलं जातं. असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये हे आहे ते ओळखणारे मनकवडे आपण कधीपासून झालात की त्यांच्या मनामध्ये काय आहे. हां, जे मला ते कधी म्हणाले नाही ते तुम्हाला कसं काय कळालं.